वेलकम 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 बॅक एव्हरीवन. जसं की तुम्हाला माहिती आहे, आज आपण आलोय आफ्रिकामध्ये. सो लेट्स गो. आफ्रिकामध्ये आलोय आणि आपण सफारीला नाही जाणार असं तर होऊच नाही शकत, राईट? बिकॉज आफ्रिकन सफारी इज वन ऑफ द बेस्ट सफारी इन द वर्ल्ड, राईट? सो चला आपण आज चालू. हे आहे सफारीचं बुकिंग ऑफिस. देन आता आपण ऑलरेडी निघालोय. सो अशा प्रकारे तिथे ही सफारीची बस एक ट्रॉली टाईप होती. त्यांनी पूर्ण जे काही त्यांनी इथे जंगल किंवा सफारी जी क्रिएट केली आहे, डिक्टो जशी आफ्रिकामध्ये आहे तसंच त्यांनी रियालिटीमध्ये दाखवण्याचं ट्राय केलेलं आहे. सो आता आपली सफारीची ही जी बस आहे ती निघालेली आहे टुवर्ड्स ऑल द ॲनिमल्स. सो फर्स्ट आम्हाला दिसले हे ॲनिमल्स, आय डोंट नो द नेम. नंतर आम्ही समोर आलोय आणि आता आपल्याला दिसलेत हे बदक, मस्तपैकी पाण्यामध्ये त्यांचे त्यांचे रम्य असणारे हे बदक पाहून मनाला खूप छान वाटते. नेक्स्ट आम्ही आलोय समोर. इथे आपल्याला दिसत आहेत हिप्पोपोटोमस, जे की पूर्णपणे पाण्यामध्ये बुडून मस्तपैकी एन्जॉय करतायत. नेक्स्ट आहे छोटे छोटा धबधबा. असे छोटे छोटे साईडने सगळ्या धबधबे होते. मस्त नेचर लाईक फील इथे येत होता रिअलमध्ये. आणि असंच एन्जॉय करत करत आम्ही आलोय समोर. खूप लांब आल्यानंतर समोर इथे या 2 जीप्स दिसल्यात. त्याच्यानंतर इथे हा एक मस्त पक्षी असा एन्जॉय करतोय ओपन एअरमध्ये. एकटाच बिचारा बसलाय त्या फांदीवर तुटक्या. आणि समोर आल्यानंतर इथे दिसलेत हे हरिण, जे की झुंडमध्ये त्यांच्या पूर्ण मस्तपैकी बसलेत सोबत एकत्र, शांत बसलेत. बिकॉज एन्व्हायरमेंट सुद्धा इतकं सुंदर आहे आणि इतकं छान आहे, तुम्हाला बघूनच समजत असेल. आणि रियालिटीमध्ये तर इतकं सुंदर वाटत होतं ते. आय मीन आय कांट एक्सप्रेस इन वर्ड्स. इट वॉज रिअली रिअली ब्युटिफुल, काम, पीसफुल अँड इट वॉज वर्दी. नेक्स्ट आपल्याला दिसलाय जिराफ विथ हिज लॉंग नेक. आज पहिल्यांदा जिराफ बघितलाय एवढ्या वर्षात. बट जी रियालिटी आहे ती आहे. मस्त आहे जिराफ पण, छान होते. 3-4 जिराफ दिसले. त्याच्यानंतर हे मोठ्या शिंगावाले आपले जे पाहुणे आहेत ते पण दिसले. देन आपल्या गावाकडच्या सारखं जसं आपण नदीतून किंवा एखाद्या नदीवरून जो रस्ता गेलेला असतो त्याच्यामधून जाताना जसे आपल्याला जावं लागतं, तसं ही गाडी त्या पाण्यातून निघालेली. नंतर दिसले ते बर्ड्स, खूप सारे बर्ड्स. देन नेक्स्ट इथे हे रॉक्स वगैरे आहेत सर्व. त्यांनी सेम टू सेम जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं ट्राय केलंय दाखवण्याचं, तसं सेम टू सेम दिस. अँड देन हिअर वी गो ऑस्ट्रिच. सो आता आपल्याला दिसलंय ऑस्ट्रिच एकटाच बिचारा मस्तपैकी एन्जॉय करतोय. देन इथे आहे चीता. चीता झोपलेत. ओ माय गॉड. नंतर इथे आहे लायन. वाव. सो सी बी केअरफुल. म्हणजे ते एवढं लांब होते तरी सुद्धा त्यांच्या जवळून जायला सुद्धा भीती वाटत होती अक्षरशः. आणि हे मस्तपैकी झोपलेत. आणि आता ही लेडीज सांगतेय की हे झोपलेत बिकॉज ते रात्रीचे शिकारीवर निघतात. म्हणजे दिवसभर आराम करतात आणि रात्रीचे शिकारीवर निघतात. नाव अगेन आपल्याला इथे दिसलेत लायन्स आणि त्यांच्या शेजारीच एक म्हणजे हे सर्वजण एकत्र राहत आहेत. आय मीन हाऊ इज इट पॉसिबल. बघा आता इथल्या इथे म्हणजे समोरासमोर आहेत बरं का दोघं पण, आणि तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाहीये. लायन्स दोन्ही पण तिकडे शांतपणे बसलेत. हा बिचारा आपला इथं गवत खातोय. म्हणजे कोणाला काही घेणं देणंच नाहीये. तो म्हणतोय तू आता एन्जॉय कर, मी रात्री येतो शिकारीला. अशा टाईपमध्येच झालंय आता हे काहीतरी. हा बिचारा बघतोय की हे सगळे आमच्याकडे का बघतायत, काय बघायला आले ते माझ्याकडं. आणि आमच्या समोर देखील एक अशी सफारीची बस आलेली आहे. सो ती बघून तुम्ही समजू शकता की सफारीच्या बसेस कशा आहेत ते. नाव हिअर वी गो. गेंडा दिसलाय. आणि हे आहेत ऑस्ट्रिचचे एग्स, जे की लेडीजने आम्हाला सांगितले की ऑस्ट्रिचचे एग्स आहेत असे. आणि हे आपलं सेम आपलं गावासारखं असं एक छोटंसं घर, झोपडी टाईप, आणि त्याच्या पुढे सगळे शेळ्या बकऱ्या त्यांनी वाढवलेल्या आहेत. नंतर आता एका गेटमधून पास होऊन आम्ही आलोय अशा मस्तपैकी वाहत्या धबधब्याच्या किनाऱ्यावर, जिथे पूर्ण पाणीच पाणी आहे. आणि त्या पाण्यामधून आता ही ट्रॉली पास होते आहे. सो इट वॉज अ बेस्ट 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 एक्सपिरियन्स फ्रॉम ॲनिमल किंगडम. खूप छान वाटलं आणि असं वाटलं की खरंच रिअलमध्ये आपण आफ्रिकेमध्ये आलोय. सो
डिझनीलँडचा हा एक फायदा आहे की तिथे जाऊन आपण खूप साऱ्या ठिकाणांची जी आहे ती माहिती घेऊ शकतो आणि एक ट्रिप झाल्यासारखंच असं वाटतं. नाव अगेन वी आर हेडिंग टुवर्ड्स एशिया. सो सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग. स्टे ट्यून.